नमस्कार. महाराष्ट्राची अष्टपैलू खेळाडू 9 वेळा राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक मिळवलेली खेळाडू, सन 1983-84 सालचा शिवछत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू आणि जिच्यामुळे महिलांचा कॅरममधला इन्फ्लुअन्स आपल्या सगळ्यांना कळला अशा अनुपमा केदार आज आपल्याबरोबर आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि अनेक पदकं, अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा, अनेक राज्य स्पर्धा आणि कॅरम संघटनेबरोबर अनेक वर्ष पडेल ते काम अशा वेगळ्या वेगळ्या भूमिकांमधनं त्या सतत कार्यरत आहेत. तर आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. गेले 40 वर्ष जवळजवळ आपण या गेमशी संबंधित आहात, वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, कोच म्हणा, खेळाडू म्हणा, म्हणजे अजून संघटनेचं काम असेल थोडंसं. तर कसं काय वाटतं पूर्वीचा कॅरम आणि आताचा कॅरम? ॲक्च्युली मी म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात त्याप्रमाणे मी एक फक्त खेळाडू म्हणूनच आहे. मी अजूनपर्यंत म्हणजे असं एक म्हणजे नुसतं नॉर्मल असं शिकवणं, पण असं कोचिंग म्हणून मी असं अजूनपर्यंत माझं प्रोफेशन म्हणून किंवा काय म्हणून मी अजून तसं सुरुवात केलेली नाही आहे. माझ्या रिटायरमेंट नंतर मी कदाचित ते करूही शकेन किंवा म्हणजे करायची एक इच्छा आहे. आणि संघटनेत काम मी करत नसून माझे मिस्टर तिकडे सफिशियंट वेळ देऊन सगळं करत आहे, त्याच्यामुळे मी संघटनेत वगैरे काम करत नाही. पण एक खेळाडू म्हणून माझी कारकीर्द 1977 साली मी माझ्या वयाच्या 11व्या वर्षी कॅरम खेळायला सुरुवात केली आणि तिथून सब ज्युनियर पासून ज्युनियर, सिनियर असं करून हा माझा प्रवास आजपर्यंत सुरू आहे. आता माझं खेळण्याचं थोडंसं टुर्नामेंट खेळण्याचं हे जरी कमी झालं असलं तरी मी या खेळातून अजून निवृत्ती घेतलेली नाही आहे. आणि 9 वेळा राज्य अजिंक्यपद स्पर्धेचं अजिंक्यपद मला मिळालं, याचं मला खरंच खूप अभिमान आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की ह्या ज्या नवीन नवीन ज्या मुली आहेत त्यांनी हा रेकॉर्ड ब्रेक करावा, ही माझी मनापासूनची इच्छा आहे. तेव्हा मला खरोखरच आनंद होईल. महिलांनी जास्तीत जास्त या गेममध्ये येण्यासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं? ॲक्च्युली आजकालची पिढी खेळापेक्षा जास्त करून ते मोबाईल किंवा इतर मीडिया या ह्याच्याकडे जास्त आकर्षित झालेली आहे. त्याच्यामुळे ह्या खेळांसाठी कल बऱ्याच जणांचा कमी आहे. तर माझं असं म्हणणं आहे की ज्यांना खरोखरच खेळाची आवड आहे किंवा काहीतरी करिअर करायचे आहे त्यांनी नुसता मोबाईलमध्ये किंवा इतर कुठे ठिकाणी आपला वेळ त्यांनी म्हणजे असं न घालवता काही स्पर्धा. आणि आता महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. म्हणजे पूर्वी आमच्या लहानपणी आम्हाला स्पर्धा जर माहीत नव्हतं आणि जर स्पर्धा कधी झाल्या, बघायच्या झाल्या तर आम्ही तिकडे एवढ्या गर्दीत येऊन तिकडे उभं राहून बघून आम्ही शिकत होतो. पण आत्ताच्या पिढीला एवढा ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही कुठेही असाल तरी मोबाईलमध्ये तुम्हाला लाईव्ह मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात आणि प्रत्येक खेळाडू कसा खेळतो, कसा डिफेन्स करतो, कसा ऑफेन्स खेळतो, हे सगळे जे काही शॉट्स किंवा काही सिनियर खेळाडू जे आहेत ते पण काही म्हणजे असे यूट्यूबद्वारे काही मार्गदर्शन किंवा करतात, त्याचा फायदा त्यांनी खूप घ्यावा असं मला वाटतं. साधारण किती तास सराव करणं आवश्यक आहे दिवसात? कारण आता नवीन पिढीला वेळ हे थोडंसं कन्स्ट्रेन झालेलं आहे. ते आता ॲक्च्युली सराव किती तास करावं हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल कपॅसिटीप्रमाणे असतं. म्हणजे तुम्ही मला म्हणाल तर मी माझ्या लहानपणापासून असं 8-10 तास किंवा असं मी कधीच केलं नाही. दिवसातनं 1-2 तास मी सराव करत होते. पण एक अगदी माझं एक फक्त प्रामाणिक मत आहे की तुम्ही जी कुठचीही गोष्ट कराल ती अगदी प्रामाणिकपणे करावी. की तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही अर्धा तास जरी दिलात तरी तुम्ही जेव्हा मनापासून करता आणि समजा जर तुम्हाला त्यातूनही प्रॅक्टिस करायला वेळ नाही मिळाला तर तुम्ही मनातून तुमचा कॅरम ऑटोमॅटिकली जर तुमची म्हणजे तर तरी चालू शकतं की एखाद्या स्पर्धेच्या वेळी तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो. आणि जसं म्हणतात ना की मी चांगले खेळू शकते, मी करणार, हे सगळं जे ध्येय तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्कीच बोर्डावर तुम्ही नक्कीच बोर्डावर त्याचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला खूप फायदा होतो. हे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे.
तुम्हाला कधी हे अडथळा नाही आला महिला असल्यामुळे कॅरेक्टरच्या कॉम्पिटिशन्स तुमचं प्रॅक्टिस आणि ॲक्च्युली अगदी खरं सांगायचं म्हटलं तर माझ्या वडिलांना कॅरमची खूप आवड होती, त्याच्यामुळे घरीच म्हणजे तिथूनच माझी कॅरमला सुरुवात झाली. त्यानंतर 1984 साली मी म्हणजे बरेच अवॉर्ड्स आणि सगळे मिळाल्यानंतर 1984 साली बँक ऑफ इंडिया जॉईन केली. त्यानंतर 86 साली माझं लग्न झालं अरुण केदारांसोबत, आणि ते पण एक नॅशनल खेळाडू किंवा एक सगळे खेळाडू असल्यामुळे त्यांच्या घरीही म्हणजे एक ते कॅरमचं वातावरण किंवा स्पर्धेसाठी तयारी करायला खेळासाठी पोषक प्रॅक्टिससाठी वेळ द्यावा लागतो, किंवा ह्या ज्या गोष्टी बँकेतनं आम्हाला कन्सेशन मिळायचं, पण त्याचा पुरेपूर फायदा आम्ही तिकडे जाऊन अगदी नियमितपणे सगळ्या प्रॅक्टिस करून केल्यामुळे, आणि घरचं वातावरण आहे तसं असल्यामुळे, आणि अगदी सांगायचं म्हणजे माझ्या सासूबाई आणि इतर घरच्यांचा खूप सपोर्ट मिळाला, त्यामुळे मी हे कंटिन्यू करू शकले. नाहीतर खरंच म्हणजे हे महिलांसाठी खूप डिफिकल्ट असतं. खूप खूप धन्यवाद. आपल्याशी छान गप्पा मारता आल्या आणि आपले अनुभव आय एम शुअर सगळ्यांना प्रेरणादायी असणार आहेत. इथे आल्याबद्दल थँक्यू. ओके, थँक्यू सो मच.